मुंबई आणि ठाणे शहरामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला गुंड मयूर शिंदे याचा सत्ताधारी भाजपमध्ये आज पक्षप्रवेश होणार आहे। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना हा पक्षप्रवेश होत असल्याने समाज माध्यमांवर मात्र चांगलीच टीका होतीये। मयूर शिंदे याच्या विरोधात हत्या, खंडणी यासारखे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। गुंड मयूर शिंदे यांचा आज जो आहे तो भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। आपण जर पाहिलं मुंबई आणि ठाणे शहरामध्ये अनेक गुन्ह्यामध्ये सहभाग असणारा मयूर शिंदे आज थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। तत्पुरते आपण जर पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती या मयूर शिंदे गुंड यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे शहरामध्ये करण्यात आलेली आहे। सध्या मी ठाण्यातील नितीन सिग्नल या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर जो मयूर शिंदे आहे त्याचा जाहीर पक्षप्रवेशाचा बॅनर जो आहे तो थेट जो आहे तो नितीन सिग्नल या ठिकाणी लावण्यात आलाय। संपूर्ण शहराभर मध्ये मोठमोठे होर्डिंग जे आहे ते आज मयूर शिंदे यांचा पक्षप्रवेश जो आहे तो ठाणे शहरामध्ये लावण्यात आलेला आहे। विशेषतः आज या पक्षप्रवेशासाठी स्वतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहे ते स्वतः उपस्थित असणार आहे आणि इतर ठाणे जिल्ह्यातील जेवढे महत्वपूर्ण नेते आहेत ते देखील या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार आहेत। आपण जर पाहिलं तर मयूर शिंदे यांच्यावरती हत्या, खंडणी अशा विविध स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते या गुंड मयूर शिंदे यांच्यावरती याचा अगोदर देखील आले आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर पालघरमध्ये ज्या पद्धतीने साधू हत्याकांडामध्ये ज्यावरती आरोप होता त्याचा कुठेतरी पक्षप्रवेश जो आहे तो भाजपने थांबवला होता। आता गुंड मयूर शिंदे यांचा जो पक्षप्रवेश होणार आहे त्याला स्वतः गृहमंत्री जे आहे ते देवेंद्र फडणवीस आहे हा पक्षप्रवेश देवेंद्र फडणवीस थांबवणार का तेच पाहणं महत्त्व ठरणार आहे। पुढे अनेक सोबत रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।